सगळं काही सोपं आहे, फक्त थोडं शांत राहायचं. रोजच धावपळीचं आयुष्य हे सुरूच राहणार आहे, पण कोण पुढे गेला याचा विचार करून आपण मात्र ताण घ्यायचा नाही. कोण काय विचार करतंय ह्याचा अजिबात विचार करायचा नाही. आपल्यासाठी काही जमलं नाही किंवा आपण कुठेतरी मागे राहिलोय म्हणून स्वतःला कमीपणाची भावना ठेवून मनामध्ये दुःख साठवून घेऊन अजिबात हिरमसून जायचं नाही. हे नेहमी लक्षात ठेवा की आपण नेहमी हेच विसरतो की प्रत्येकाला यशासाठी हा जो कालावधी लागतो, कोणाला यश हे लवकर मिळतं तर कोणाला यश हे उशिरा मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला समजा यशासाठी जर वेळ लागत असेल तर तो वेळ देण्यासाठीची तयारी आपण स्वीकारायला हवी. आपल्या मनामध्ये कुठेतरी कमतरतेची भावना अजिबात ठेवायची नाही की तो पुढे गेला आणि आपण मागे राहिलो. तर आपणही एक ना दिवस यशाचा टप्पा नक्कीच गाठणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आपल्यालाही ते जमणार आहे हा आत्मविश्वास स्वतःमध्ये आधी निर्माण करा आणि पुढे चालत राहायचे हे देखील लक्षात ठेवा. मागे वळून पाहिलात तर स्वतःला कुठेतरी हरून बसाल. त्यामुळे मागे अपयशाकडे न पाहता पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहा. फक्त एवढंच लक्षात घ्या, थोडं शांत राहायचंय, थोडं हळूवार का होईना पण प्रगती ही होणारच आहे. झपाट्याने यश येत नाही कधी, हे देखील लक्षात ठेवा. संत शांत गतीने देखील अनेकांची प्रगती होते आणि अचानक ते आपल्या पुढे सक्सेस बनून येतात. आणि अशा वेळेस आपल्याला मात्र त्यांचा प्रवास हा अगदी अचंबित करणारा असतो की हा अचानक एवढा सक्सेस का झाला. पण तो खरं तर अचानक सक्सेस झालेला नसतो. त्याच्या मागचा जो संत गतीने चाललेला प्रवास हा फक्त त्याने झेललेला असतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्याला जगता आलं पाहिजे, कारण जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी लागणारा वेळ किंवा प्रयत्न हे तुम्हाला स्वतःला करायचे आहेत. डिजिटल आयुष्याचं वास्तव जे आजच्या जगामध्ये ज्या जीवनामध्ये आपण वावरतो तो डिजिटल जगाचा चेहरा देखील आपल्याला त्या चेहऱ्यासोबत आपल्याला जगायचंय. तुम्ही कधी विचार केलाय का की आजकालचे लोक कसे आणि कशामुळे बदलले आहेत ते? तर खरं तर आजच्या जगामध्ये लोक बदलायचं कारण म्हणजे डिजिटल युग. हे जे डिजिटल युग आलेलं आहे, ऑनलाईन आयुष्य म्हणतो आपण, जे ऑनलाईन आयुष्यामध्ये परफेक्टपणा हा खऱ्या आयुष्यापेक्षा खूप वेगळा आहे. ऑनलाईन आयुष्य हे परफेक्ट जरी दिसत असलं तरी खऱ्या आयुष्यातला वास्तविक चेहरा हा काहीसा वेगळं असतं. वास्तविक आयुष्यातलं जे काही वास्तविक आयुष्य आहे ते खूप प्रत्येकाचं गुंतलेलं आहे, पण ते डिजिटल किंवा ऑनलाईन मध्ये आपण दाखवत नाही. खरं तर रोजच्या आयुष्यामध्ये आपण आपला जो गुंता नात्यांचा म्हणा किंवा आयुष्याचा जो गुंतलेला आहे तो कोणीही सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण हा डिजिटल जगामध्ये स्वतःला गुरफटून घेत चाललेला आहे. छोटी छोटी गोष्ट स्टेटस ठेवून जगाला सादर करणं हे खरंच कितपत गरजेचं आहे. असं अनेक जणांना आजकाल आपलं आयुष्य हे स्टेटस ठेवून लोकांना दाखवण्यात खूप मोठा अभिमान वाटतो, पण हे खरंच कितपत गरजेचं आहे किंवा ते तितकं आवश्यक आहे का, किंवा तुम्ही त्यातून खरंच आनंदी होता का? तर वास्तविक जीवनातलं आयुष्य आणि डिजिटल जीवनातलं आयुष्य ह्या दोन वेगवेगळ्या बाजू प्रत्येकाच्याच आहेत. मग त्या खोट्या दाखवून त्यातून काही साध्य होणार आहे का? तर अजिबात नाही. तर अशा गोष्टी जीवनामध्ये टाळता आल्या पाहिजे. गरजेचं नसताना ह्या गोष्टी करणं म्हणजे स्वतःचा वेळ कुठेतरी व्यर्थ वाया घालवणं. कारण मान्यता हवी अशा गोष्टींसाठी. नात्यांमध्ये संवाद हा अजिबातच नसतो. संवाद खूप कमी झालेला आहे. पण डिजिटल मार्फत किंवा स्क्रीन टाइम हा मात्र प्रचंड प्रमाणात जास्त झालाय. नातं हे एका घरात राहून देखील खूप दुरावले गेलेत. अनेक नाती ही अशी असतात एका घरात राहतात, पण स्क्रीन टाइम मध्ये स्वतःला इतकं गुरफटून घेतले की त्या नात्यांमधला संवाद हा पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. आणि हा अनुभव प्रत्येक जण आजच्या जगामध्ये, कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये या गोष्टी होतात. आणि त्यामुळे अनेक नात्यांमध्ये हे दुरावाचं अंतर निर्माण झालेले आहे. अनेक नात्यांमध्ये खूप काही प्रॉब्लेम्स जे सध्याच्या सिच्युएशनमध्ये सुरू आहेत ते संवाद नसल्या कारणाने होतात. आणि ही गोष्ट प्रत्येकाला समजते पण ते उमजत नाही, कळतं पण वळत नाही असा त्याचा अर्थ असतो ना. जी म्हण आहे ना ती आत्ताच्या युगातल्या जगातल्या लोकांना, कुटुंबातल्या लोकांना ही लागू पडते की तुम्ही स्वतःचा वेळ हा स्क्रीन टाइम मध्ये घालवताय. एकमेकांच्या नात्याला, एकमेकांशी संवाद घालण्यासाठीचा जो वेळ होता तो तुम्ही तुमच्या स्क्रीन टाइमला देताय. तर असा हा डिजिटल जगाचा प्रवास सध्या सुरू आहे. त्यामुळे स्वतःला देखील आपल्याला एक स्वतः स्ट्रॉंग बनवता आलं पाहिजे हे सगळ्या सिच्युएशन मध्ये जगण्यासाठी.
एखाद्याला जर समजूनही एखादी गोष्ट समजत नसेल तर त्याच्यासोबत फार काळ स्वतःच मानसिक संतुलन हरून जाऊसपर्यंत स्वतःला वाहवत देऊ नका. कारण की एखाद्याशी एकाने किती तोंड वाजवायचं. संवाद हा दोन्ही बाजूनी केला जातो. एका व्यक्तीला त्याची गरज नसावी. संवाद हा दोन्हीकडून हा सुसंवादच घडेल याची काळजी घ्या. त्यामुळे एक जण प्रचंड बोलतोय आणि एकाला त्याचा काही फरक पडत नसेल तर त्या एका बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनावर त्याचा खूप वाईट गंभीर परिणाम होतो. ती व्यक्ती मानसिक रुग्ण होण्याची शक्यता असते. मानसिकदृष्ट्या ती अत्यंत खचून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. स्वतःसाठी कधी जगणार ह्यातून पडणारा प्रश्न हा आहे की जी व्यक्ती जिला नात्यांची गरज वाटते, जी व्यक्ती नात्यानं जपण्याचा प्रयत्न करते, तर अशा व्यक्तींनी ह्या गोष्टींच्या मागे न लागता स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. कारण की या डिजिटल जगामध्ये जर एखाद्याला तोच प्लॅटफॉर्म स्वतःच्या आयुष्यासाठी उत्तम वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा अनमोल वेळ या अशा लोकांसाठी वाया घालून त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एवढ्या सगळ्या आत्ताच्या कनेक्टिव्हिटी इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की सेकंदात घडलेली गोष्ट ही दुसऱ्या सेकंदाला दुसरीकडे पोहोचवली जाऊ शकते. तर इतकी ही प्रगत अशी कनेक्टिव्हिटी वाढलेली असताना देखील लोक पूर्वीपेक्षा जास्त हे एकटे पडले. पूर्वी लोक खूप दूरवर असायचे, लोकांचा संवाद होत नव्हता, लोकांकडे तेवढी कनेक्टिव्हिटी नव्हती. पत्र फोन्स हे खूप कमी प्रमाणात होते. पूर्वी तर मला आठवते की लहानपणी अगदी 10 वर्षापर्यंत मी पत्र असायचं तर ते पत्र पाठवायचे माझ्या मामाच्या गावाला वगैरे. तर तो एक प्रवास मला आठवतोय की एक महिन्याभरातून एखादं पत्र पाठवणं, खूप ते पण खुशाली कळवणं, पण त्यातून जी नात्यांची ओढ होती ना ती प्रचंड प्रमाणात होती. ती ओढ आता कुठेतरी संपलीये. आता सेकंदाला माणूस दुसऱ्याशी कनेक्ट होऊ शकतो. त्यामुळे कदाचित माणसांची असलेली ओढ ही पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे आणि प्रत्येक जण आपापल्याच विश्वात स्वतःला व्यस्त करून चाललाय आणि त्यामुळे तो कुठेतरी एकटा पडलाय असं मला वाटतं. तर अशा ह्या डिजिटल जगामध्ये सुद्धा स्वतःचा विचार करणं सध्याच्या सिच्युएशनला खूप गरजेचं आहे. आणि कदाचित विचार करण्यासाठी गोष्ट आहे की पूर्वीपेक्षा लोक आज एकटे पडलेत, ही एक विचार करण्याची गोष्ट आहे. खरंच ही प्रगती आहे का? आपल्या समाजाची ही प्रगती आहे का? आपण कुठेतरी मागे तर चाललो नाही ना. आपण ह्या ज्या गोष्टी टेक्नॉलॉजीच्या ज्या गोष्टी जगामध्ये सतत वाढत चालल्यात किंवा त्याची प्रगती होतीये, तर त्यातून आपण म्हणतो की बाबा खूप प्रगत झाले, शिक्षण हे खूप उच्च स्तरावर गेलंय, पण त्यातून कुठेतरी आपण मागे पडत चाललोय का? आपली जी स्वतःची माणुसकीची भावना जी आहे किंवा माणसाने माणसाशी एकमेकाशी जोडलं जाणं किंवा नात्यांशी एकमेकांशी जोडलं जाणं, तर ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडत चालल्यात असं मला वाटतं. तर ह्या गोष्टींना कुठेतरी थांबवण्यासाठी शांत राहणं आणि स्वतःसाठी काम करणं, स्वतःसाठी वेळ देणं हे त्यातलं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळा विपरीत परिणाम दिसतो आहे आणि अनेक कुटुंबामध्ये ह्या सोशल मीडिया किंवा हा जो प्लॅटफॉर्म सध्या सोशल म्हणतो आपण, सतत फोन स्क्रीन, यामुळे अनेक असे कपल्स आहेत त्यांच्यामुळे वादविवाद प्रचंड प्रमाणात वाढलेत. कुटुंबामध्ये देणारा जो वेळ आहे तो स्क्रीन टाइमला दिला जातो. त्यामुळे मुलांमध्ये बायकांमध्ये जो त्यांना हवा तो मिळणारा जो त्यांचा वेळ आहे तो दिला जात नाही आणि त्यामुळे कुठेतरी नात्यांमध्ये खूप कटुता निर्माण झाली आहे आणि ही कटुता कुठेतरी संपुष्टात यावी किंवा कुठेतरी ह्याच्यावरती विचार करण्याची प्रत्येकाला गरज आहे असं मला वाटतं. तर ॲज अ एक पॅरेंट्स म्हणून किंवा एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की माझी सुद्धा हीच अपेक्षा असते की माझ्या मिस्टरांनी किंवा घरात आल्यानंतर मुलांना वेळ द्यावा, घरात कुटुंबासाठी वेळ द्यावा. तर प्रत्येकाच्या घरात ह्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेक नात्यांमध्ये अंतर निर्माण झाले. तर या अंतराला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. त्याचा विपरीत परिणाम म्हणजे मानसिकतेवर होऊ देऊ नका. ह्यामुळे मानसिकता जर खचली तर तुम्ही स्वतःला कधीच पुढे नेऊ शकणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपा. स्वतःला जपणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यातून मला सांगायचं की जीवनामध्ये हे बदल होतच राहणार आहेत. त्यामुळे आपण मात्र शांत राहायचं आणि प्रगती करत राहायचं. आपल्याला जीवनात जे हवंय ते करत चला, त्यातून आनंद मिळत चला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचंय. पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.